राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय काशीनाथ शिवसेना असतील, राज्याचे महाराष्ट्राचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर मौलाना सलगर असतील आणि राज्याचे पदाधिकारी, पश्चिम महाराष्ट्राचे पदाधिकारी प्रमुख, आम्ही सर्वजण या ठिकाणी राजांना अभिवादन करण्यासाठी आलोय। निश्चित आम्हाला अभिमान आहे, या भिवडीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवरावजी जानकर साहेबांच्या माध्यमातून जयंतीचा पायंडा पडला आणि खऱ्या अर्थाने भिवडीमध्ये पहिली राजे उमाजी नाईकांची जयंती ही महादेव जानकरांनी सुरुवात केली आणि निश्चित आम्हाला सगळ्या गोष्टीचा अभिमान आहे। हे आमचं एक ऊर्जास्थान आहे, प्रेरणास्थान आहे। ज्या पद्धतीने राजांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला, त्याच पद्धतीने राजांनी प्रजेच्या न्यायासाठी, प्रजेच्या रक्षणासाठी एक लढा दिला होता। भविष्याच्या काळात या प्रजेसाठी, या महाराष्ट्रातल्या लोकांच्या, सामान्य जनतेच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा एक जनतेसोबत निश्चित राजांना अभिप्रेत असणारा लढा भविष्य काळात उभा करू हे सांगत असताना, आदरणीय राजांना अभिवादन करत असताना जानकर साहेबांच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना या ठिकाणी येत असताना अभिमानानं सांगावं लागतंय, आमचा हा राजा होता। जानकर साहेबांनी आम्हाला सांगितलं त्यांना इतर कोणत्याही पदव्या लावायच्या नाहीत, ते आपले राजे होते, त्यांना फक्त राजे संबोधायचं आणि ते आमच्यासाठी राजे उमाजी नाईक आहेत, आमचा राजा होता। आणि या राजांना आज आम्ही अभिवादन मानतोय आणि या सगळ्यांच्या वतीनं आता आमच्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय काशीनाथ शिवते आपल्याला संबोधित करतील। नमस्कार। आज राजे उमाजी नाईकांच्या जयंती उत्सवानिमित्त भिवडी या ठिकाणी आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव मौलाना सलगर, महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस अजित पाटील, तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कोकरे, हिरवेताई आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण गोपने, या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष तानाजी शिंगाडे आणि प्रमुख पदाधिकारी आज राजे उमाजी नाईकांना विनम्र अभिवादन करण्यासाठी भिवडी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत। तसं जर पाहिलं तर राजे उमाजींचा इतिहास हा प्रकाशझोतात आणण्याचं काम राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांनी सुरुवात केली आणि त्यांच्या माध्यमातून भिवडी या ठिकाणी पहिला जयंती उत्सव साजरा केला। ज्यावेळेस या भिवडी या ठिकाणी पहिला जयंती उत्सव साजरा केला त्यावेळेस जर आपण पाहिलं तर हा फक्त स्मारकाचा फक्त स्तूप या ठिकाणी उभा होता आणि इथं अतिशय परिस्थिती भयानक होती, इथं सगळं घाणीचं साम्राज्य होतं। पण आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी येऊन स्वच्छता करून या राजे उमाजी नाईकांचा इतिहास किंवा त्यांचं जन्मस्थान जागृत करण्याचं काम राष्ट्रनायक माननीय महादेवरावजी जानकर साहेबांनी केलं आणि राजे उमाजी नाईकांचा प्रेरणा घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचा सर्व कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये काम करू लागला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं जो रामोशी समाज आहे तो रामोशी समाज या भिवडी या ठिकाणी ओळायला सुरुवात झाली आणि आज त्या ठिकाणाला अतिशय चांगल्या पद्धतीचं एक महात्म्य निर्माण झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून राज्य शासन या ठिकाणी राजे उमाजी नाईकांचा जयंती उत्सव साजरा करायला लागला। हाच खरा आमचा अभिमान आणि आमचा स्वाभिमान आहे आणि आमचा अभिमान आणि स्वाभिमान खऱ्या अर्थानं जागृत करायचं जर काम कोणी केलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे राष्ट्रनायक माननीय महादेवरावजी जानकर साहेब। जे उपेक्षितांचे महात्मे आहेत किंवा युगपुरुष आहेत, त्या युगपुरुषांना प्रकाश झोतात आणण्याचं काम राष्ट्रनायक माननीय महादेवरावजी जानकर साहेबांनी केलं आणि तेव्हापासून आज अखेरपर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता हा भिवडी या ठिकाणी येऊन राजे उमाजी नाईकांना नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करून ते एक राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रेरणा स्तोत्र आहे आणि तो प्रेरणा स्तोत्र जागृत ठेवून त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीनं आणखीन कसं या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कसं या ठिकाणी अतिशय व्यापक स्वरूप कसं निर्माण करता येईल या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष काम करणार आहे आणि राजे उमाजी नाईकांचा इतिहास, त्यांची चळवळ, त्यांचं योगदान संपूर्ण महाराष्ट्रभर आणखी मोठ्या प्रमाणात पसरवण्यासाठी काम करणार आहे। हेच या आजच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं राजे उमाजी नाईकांना राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी अभिवादन करतो आणि थांबतो। विजय असो, राजे उमाजी नाईकांचा विजय असो, राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय